भारताची अस्मिता असलेला तिरंगा ध्वज याला आज म्हणजे 26 जानेवारी 2025ला 77 वर्ष होणार आहेत. त्याआधी इंग्रज हा आपला युनियन जॅक ऑफिसवर फडकवित होते. तिरंगा ध्वजाची जी यशोगाथा आहे ती यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. ब्रिटिशाविरोधातील लढत अनेकांच्या आहुतीनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेल्या तिरंग्यास भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 साली स्वीकारण्यात आले. महिन्याभराच्या अविरत चर्चेनंतर घटना समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. भारतीय संस्कृती, एकात्मभाव, गती प्रगतीचा मिलाप या ध्वजात आहे. राष्ट्रध्वज भारताची अस्मिता आहे. आज भारताची ओळख असलेल्या तिरंग्याची कल्पना 1921 पासून सुरू झाली. महात्मा गांधींनी 1921 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी एक ध्वज सुचवला. पिंगली व्यंकय्या यांनी त्यांचे डिझाईन तयार केले. महात्मा गांधींनी 1921च्या एप्रिलमध्ये यंग इंडियात लिहिलेल्या एका लेखात राष्ट्रध्वजाची संकल्पना मांडली होती. गांधीजीच्या कल्पनेतील काँग्रेसचा ध्वज पहिल्यांदा 1923 साली नागपूरमध्ये फडकविण्यात आल्याची नोंद आहे. काँग्रेसच्या ध्वजास स्वराज्य ध्वज संबोधण्यात आले होते. आत्मनिर्भरतेचे प्रतीक चरखा त्यात होता. युनियन जॅक विरोधात स्वातंत्र्याची प्रेरणा हाच ध्वज झाला. स्वातंत्र्याची चाहूल जशी जशी लागली तशी 1947 साली म्हणजे 18 जुलै रोजी संविधान सभेत मात्र तिरंगा हाच राष्ट्रध्वज असेल हा निर्णय सर्वानुमते पारित करण्यात आला. 3 दिवसांनी तशी अधिकृत घोषणा झाली. संविधान सभेतील चर्चेत राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्यांदा संसदेत राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले. राष्ट्रध्वज समिती 23 जून 1947 रोजी नेमण्यात आली. आपल्या अस्मितेचे प्रतीक ठरलेला तिरंगा त्यानंतर महिन्याभराने अस्तित्वात आला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, राजगोपालाचारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीचे सदस्य होते. परराष्ट्र संपर्कात त्यावेळी महत्त्वाचे ठरणाऱ्या टपाल तिकिटावर 21 नोव्हेंबर 1947 रोजी तिरंगा अवतरला. भारतात स्थानिक राजे महाराजे होते. प्रत्येकाचा ध्वज होता. तिसऱ्यांदा ध्वजाचे अनावरण झाले. डॉक्टर एनी बेझंट, लोकमान्य टिळक यांच्या हस्ते वेगवेगळ्या प्रांतात जसा जसा क्रांतिकारांची क्षमता वाढत असे तसे तसे ध्वज फडकावले जात 1906 साली पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. इंग्रजांनी त्याच दिवशी कोलकात्याच्या बगान चौकातून हा ध्वज हटवला होता. 1907, 1918, 1920, 1921, 1931 पर्यंत क्रांतिकारांनी वेगवेगळ्या रंगात वंदे मातरम लिहिलेले सूर्य असलेला ध्वज देशभरात फडकवले. टिळक युगानंतर स्वातंत्र्य पर्वात गांधीयुग सुरू झाले व तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील नेत्यांचे स्वराज ध्वजावर 1931 साली लाहोरमधील अधिवेशनात एकमत झाले. तर 2002 साली सामान्य व्यक्तीस आपल्या घरी कार्यालयावर राष्ट्रध्वज अनावरणाचा हक्क मिळाला. 1954 पर्यंत खादी ग्रामोद्योगास तिरंगा बनवण्याची परवानगी होती. त्यानंतर खाजगी व्यावसायिकांना देखील तशी परवानगी देण्यात आली. मात्र भारतीय मानक संस्थांकडून मान्यता असणे गरजेचे आहे. भगवा रंग शौर्य व बलिदान, पांढरा रंग सत्य व शांती, तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र जे अविरत श्रमाचे प्रतीक, तर निळा रंग विशालतेचे प्रतीक मानले जातो.